नमस्कार फ्रेंड्स, मी निकिता स्वागत करते तुमचं सगळ्यांचं निकिताज ऑल अबाउट मध्ये. आज मी तुमच्या बरोबर प्रॉन्स बर्गरची रेसिपी शेअर करत आहे. त्यासाठी लागणारं साहित्य, इथे मी प्रॉन्स घेतलेले आहेत. 200 ग्रॅम प्रॉन्स साफ करून त्याचा खिमा केलेला आहे. इथे ते बन आहेत बर्गरचे. इथे कॉर्नफ्लावर आहे, एक मोठा चिरलेला कांदा, अर्धीच मिरची घेतलेली आहे मी बारीक चिरून, कोथिंबीर घेतली थोडी, इथे ऑरिगॅनो आहेत थोडेसे, थोडं आमचूर पावडर आहे, चिली फ्लेक्स आहेत, अद्रक लसूणची पेस्ट आहे आणि थोडी कोथिंबीर आहे त्याच्यामध्ये, आणि टोमॅटो, आणि इथे माझे घरगुती मसाले आहेत ते. चला तर आपण आता बर्गरची पॅटी करून घेऊया. हा सगळा खिमा मी एका बाउलमध्ये शिफ्ट करते. त्यामध्ये हा एक चिरलेला मोठा कांदा घातला, टोमॅटो, चिली फ्लेक्स आहेत हे, आमचूर पावडर, ऑरिगॅनो, कोथिंबीर थोडीशी ठेवते मी सजावटीला, आणि या हिरव्या मिरच्या आहेत थोड्याशा घेतल्या, अद्रक लसूणची पेस्ट आहे 1 चमचा घेतली. त्यानंतर माझे घरगुती मसाले आहेत थोडेसे, चिमूटभर हळद, 1 चमचा नाही घेतला, थोडासा मसाला घेतला आहे, थोडीशी धणे पावडर, थोडंसं हिंग आणि मीठ, चवीनुसार मीठ घ्यायचं आहे. मिक्स करते हे सगळं मी छान असं, त्याला एकजीव करून घ्यायचं आहे, तेव्हाच त्याची पॅटी तयार होईल. आता मी इथे छान अशी पॅटी करून घेतलेली आहे. ह्याच्यामध्ये मी काहीच दुसरं मिक्स केलेलं नाही, आणि ही पॅटी आपण फक्त इथे कॉर्नफ्लॉवर घेतला आहे त्यामध्ये अशी डिप करून घेतली आहे. बस इतकंच करायचं आहे, आणि हे असे झटकून त्याचं एक्स्ट्रा जे आहे पीठ काढून घ्यायचं आहे, आणि ही मी इथे ठेवते केलेली. अशाच प्रकारे मी करून घेते सगळ्या. हे बघा, अशा प्रकारे आपल्या पॅटीज रेडी आहेत. 4 पॅटीज मी तेवढ्या मिश्रणामध्ये केलेल्या आहेत. आता त्यांना आपण शॅलो फ्राय करून घेऊ. हे बघा, आता मी आपल्या 4 पॅट्या शॅलो फ्राय करायला ठेवत आहे. फक्त टाकता वेळेस थोड्याशा अशा एकत्र त्यांना पुन्हा थोडंसं करून घ्या आणि मग घाला तेलामध्ये. आता छान मी यांना हलक्या हाताने पलटून घ्या, नाहीतर मग त्या मोडायची शक्यता आहे. हे बघा, मस्त अशा दोन्ही साईडून खरपूस करून घ्या. हे बघा, असं छान मी पलटले आहेत. आता दुसरी साईड पण आपण गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतवून घ्यायचे आहेत. आतले जे प्रॉन्स आहेत ते शिजले पाहिजेत, नाहीतर मग असं नको व्हायला कच्चं कच्चं, म्हणून छान असं क्रिस्पी होऊन द्या. आता बर्गरसाठी जो सॉस लागणार आहे तो आपण तयार करून घेऊयात. यासाठी मी आता तंदुरी मेयोचा ऑल इन वनचा हे 2 चमचे घेतलेले आहे, आणि आपला प्लेन मेयो व्हाईटवाला हा 2 चमचे घेते, आणि केचप आहे हा किसानचा, तो पण आपल्याला याच्यामध्ये 1 चमचा भरून घेतलेला आहे. सगळं छान एकजीव करून घ्यायचं मिक्स. तर आपले हे जे बन आहेत ते थोडे आपण गरम करून घेऊयात, म्हणजे अगदी तंदुरी बर्गर सारखा फ्लेवर येईल. शेकवून घेऊयात थोडे. हे बघा, आपल्या पॅटीज रेडी आहेत. हे बघा, तुम्ही बघू शकता छान क्रिस्पी झालेल्या आहेत. सगळ्या अशा मस्त क्रिस्पी झालेल्या आहेत. आता आपण आपली बर्गर तयार करून घेऊया. बघा, आता ह्याला 1 चमचा जो सॉस आपण रेडी केलाय तो घालून घेऊया. त्यावरती कांद्याच्या 2 स्लाइस आणि 2 टोमॅटोच्या स्लाइस, आणि ही आपली पॅटी घातलेली आहे. थोडीशी त्याच्यावर कोथिंबीर, आणि या बनला पण आपण सॉस लावून घेतला आहे, आणि ही स्लाइस आता चीजची त्यावर घालून घेऊया, आणि एकच टोमॅटो, तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही जास्त घालू शकता. आणि हा आपला फर्स्ट बर्गर
रेडी आहे. हे बघा आपले बर्गर रेडी आहे. विराजी टेस्ट करून बघ कसं झालंय बर्गर. खूप मस्त झालेला आहे.